न्यूजच्या बातमीनंतर कोल्हापूर वनविभाग खडबडून जाग झालेला आहे। संरक्षित वनक्षेत्रामध्ये बनवलेला अनधिकृत रस्ता जेसीबीच्या सहाय्याने बंद करण्यात आलाय। तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुन्हा झाडं लावायला सुरुवात झालेली आहे। संरक्षित वनक्षेत्रामध्ये तब्बल 3000 पेक्षा अधिक वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करून 500 ते 800 मीटर रस्ता बनवला होता। हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील संरक्षित वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली होती। पुढारी न्यूजनं याबाबत बातमी दाखवली होती। तर कासारवाडी परिसरामध्ये खाद माफियांकडून हा रस्ता बनवला गेल्याची माहिती आहे। वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा रस्ता बनवला गेला का? जबाबदार वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी आता जोर धरते। संबंधितांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। आणि या संदर्भातले सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला देत आहेत। शेखर, विक्रांत अगदी बरोबर आहे। पुढारी न्यूजच्या या बातमीनंतर प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झालेले आहे। यामध्ये एक करेक्ट करतो, 3000 नाही 300 झाडं जी आहेत ती आता या ठिकाणी तोडलेत असा पंचनामा वन विभागाने केलाय। मात्र प्रत्यक्ष मी ज्या ठिकाणी आता आलेलो आहे त्या ठिकाणची परिस्थिती अगदी वेगळी आहे। 300 पेक्षाही अधिक झाडं या ठिकाणी आपल्याला तोडली गेली असावीत असा अंदाज आहे। कारण मी काही भाग दाखवतो, हा वन क्षेत्रात असलेला हा सगळा परिसर आपण सगळा पाहतोय। आणि ज्या ठिकाणी या खान माफियांनी बनवलेला हा रस्ता, ह्या खान माफिया नेमकं कोण आहेत याची चौकशी आता होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं एखाद्या वनक्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर रस्ता बनत असेल आणि ते सुद्धा एखादी मोठ्या प्रमाणातली झाडं तोडून त्या ठिकाणी बनत असेल तर तो अतिशय गंभीर प्रकार आहे। आता जर बघितलं तर आपण ही काल बातमी दाखवली होती, त्यानंतर हा रस्ता तर पूर्णपणे बंद केलेला आहे। शिवाय या ठिकाणी आता वृक्षांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि त्याचं रोपण देखील आता सुरू झालेलं। आपण जर बघितलं तर वन कर्मचारी, खरं तर हे मदतनीस आहेत, या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आता वन विभागाचे कोणी नाही आहेत। मात्र हे मदतनीस या ठिकाणी झाडं जी आहेत ती कालपासून लावायला सुरुवात त्यांनी केलेली आहे। आणि हा पुढारी न्यूजचा इम्पॅक्ट आपण बघतोय। हा रस्ता देखील आता पूर्णपणे बंद होणार आहे, जो केवळ आणि केवळ पुढारी न्यूजमुळे या ठिकाणी झालेला आहे। आपण जर बघितलं तर या गावातली काही नागरिक आहेत, सरपंच आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी देखील सातत्याने या संदर्भात आवाज उठवला होता आणि त्यांच्या आवाजाला देखील हे यश आले असं म्हणावं लागेल। आपण या सुरुवातीला सरपंचाकडे जाणार आहे कारण त्यांनी देखील हिची मागणी केली होती। खरं तर तुम्ही मागणी केली होती, या सगळ्याला जबाबदार असणारे वन विभागाचे अधिकारी सुरुवातीला आहेत आणि आम्ही देखील तेच म्हणतोय। कारण कोणाचंही धाडस असं एखाद्या जंगलामध्ये होणार नाही, झाडं कापून त्या ठिकाणी रस्ता बनवायचा। केवळ एकच रस्ता नाही तर 2 रस्ते या ठिकाणी बनवलेत। किती गंभीर बाब आहे, आता काय मागणी करतो? हे खूप गंभीर बाब आहे आमच्या गावासाठी। या रस्त्याचा जे परिणाम आहे यामुळं येथील प्राणी सैरावैरा होऊन खाली शेती भागाचं नुकसान करतात आणि त्या प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांची जीवितहानी होण्याची पण शक्यता मोठी आहे। आणि गेली 2 ते 3 वर्षे वारंवार आम्ही वन खात्याकडे, इथून खाली जो रस्ता आहे तो 2 वर्ष झालं चालू आहे, वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा बेकायदेशीररित्या रस्ता ते चालू आहे। आणि याची सखोल हे कुणी केले यांना पण आरोपी करून यांच्यावर पण कडक कारवाई करायला पाहिजे आणि याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना पण शासनाने कठोरमध्ये कठोर शिक्षा करावी अशी मी मागणी शासनाकडे करतो। नक्कीच। खरं तर विक्रांत काही वेळ आपण या बातमीवर देऊया कारण महत्वाचा हा विषय आहे। आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात कत्तल झाडांची झालेली आहे, ती झाडं आता या ठिकाणी तोडली जात आहेत आणि पुन्हा एकदा आता लावायची वेळ जी आहे ती वन प्रशासनावरती आलेली आहे। मात्र वन अधिकाऱ्यांवरती कारवाई ही झाली पाहिजे असं वाटते का? नक्कीच सर, कारण इथं जर आपण बघितलं तर की यापूर्वी 20 ते 30 वर्षापूर्वीची झाडं होती ती तोडलेली आहेत आणि याशी संबंधित असणारे जे कोण अधिकारी असतील, कारण एवढी मोठी जी रस्ता केली असेल किंवा गौण खनिज उत्खननाची लूट झाली असेल तर ती कुणाच्या आशीर्वादाने झाली ही पण शासनाने याची चौकशी करावी आणि चौकशी करून संबंधित जे वन अधिकारी कोण असतील तर त्यांना निलंबित करावं, त्यांच्यावरती कारवाई करावी। अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी देत आहे। सामाजिक वनीकरण, झाडांची बेकायदेशीर उत्खनन पर्यावरणासाठी आणि समाजासाठी ही गंभीर बाब आहे। जनतेच्या संपत्ती या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी व्हावी आणि दोषीवर योग्य ती कारवाई करावी। नक्कीच। खरं तर ही कारवाई आता तुम्ही सगळेजण मागणी करताय, कसं आता पुढच्या लढा तुमचा सगळ्यांचा? नाही, आम्ही या डोंगरासाठी आम्ही ग्रामपंचायत असू दे किंवा गावचे नागरिक असू दे त्यासाठी तीव्र लढा या ठिकाणी उभा करू। त्यासाठी आम्हाला काही करायला लागलं, मुख्यमंत्र्यांपाशी जायला लागलं तरी आम्ही जाण्याची तयारी ठेवलेली आहे। नक्कीच विक्रांत, मी पुन्हा एकदा या सगळ्या परिसराची दृश्य दाखवतो। आपण जर बघितलं तर हा खालून येणारा, अगदी डोंगरावरती येणारा हा रस्ता जो आहे तो या खान माफियांनी बनवलाय। तो
जवळपास आत्ताचा हा नवीन रस्ता जो आहे तो 500 ते 800 मीटर पर्यंतचा आहे, ज्याच्यामध्ये शेकडो झाडं त्यांनी कत्तल केलेली आहेत. मात्र या रस्त्याच्या पलीकडं जिथं जो रस्ता सुरुवातीपासून बनलेला आहे तो देखील पूर्वीपासून याच वन विभागाच्या हद्दीतून या खाण माफियांनी बनवलेला आहे, तो देखील बंद व्हावा अशी मागणी करण्यात येते. तो रस्ता आपण जर दूरपर्यंत दाखवला तर कशा पद्धतीनं हा अक्षरशः पोखरला या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. आणि हा केवळ वाहनं येण्यासाठी हा रस्ता बनवला आहे. मात्र दुसरीकडे वाहनं एका बाजूने जाण्यासाठी, अर्थातच या ठिकाणी खाण मोठ्या प्रमाणात आहेत, मोठमोठी वाहनं येत असतात, डंपर येत असतात, त्यामुळं त्यांना कुठला व्यत्यय होऊ नये म्हणून 2 मार्ग बनवलेत. म्हणजे हे किती धक्कादायक बाब आहे, यावरती जबाबदार संपूर्ण अधिकारी असू देत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं. शिवाय हा रस्ता नेमका कोणी बनवलाय, खाण माफिया नेमका कोण आहे, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्यावरती देखील आता गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक त्या ठिकाणी होणार आहे का, त्यांच्यावर कारवाई काय होणार आहे का, हे देखील येणाऱ्या काळात आपण पाहणं गरजेचं असतं. अगदी खरं आहे शेखर, आणि या सगळ्याकडे पुढारी न्यूज म्हणून आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.